हरे कृष्ण. इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित आजच्या गीतामृत शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करू इच्छिते. काल आपण श्रीमद भगवत गीता यावरील 7व्या अध्यायातील 23वा श्लोक काल संदिनी शक्ती माताजी अर्थात संजीवनी गिरमकर यांनी घेतलाच आहे. आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला खूप छान समजून सांगितलं की कसं अल्पबुद्धी लोक ही देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे ही मर्यादित व अनित्य असतात. आणि देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. तर आज आपण 7वा अध्याय अर्थात ज्ञान विज्ञान योग यातील 24वा श्लोक घेणार आहोत. त्याआधी मंगलाचरण गाऊन मी सुरुवात करते आजच्या सत्राला. प्रपन्न पारिजाताय तोत्र वेत्रेक पानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आपण 7व्या अध्यायातील 24वा श्लोक आज बघत आहोत. तर मी वाचून दाखवते. सर्वप्रथम श्लोक असा आहे. अव्यक्तं व्यक्तिमापत्रं मन्यन्ते माम बुद्धया परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अव्यक्तं व्यक्तिमापत्रं मन्यन्ते मां बुद्धया परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अर्थात मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. तर असे सुंदर भाषांतर श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी श्रील प्रभुपाद लिखित आणि अतिशय सुंदर तात्पर्य या श्लोकावरती आहे. आणि जसं आपण काल बघितलं, काल माताजींनी सांगितलं की अल्पबुद्धी लोक ना, तर या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनास आश्वस्त करतायत, सांगतायत की अल्पबुद्धी लोक हे मला जाणू शकत नाही आणि त्यांना असं वाटतं की मी पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तिगत असे साकार रूप धारण केले आणि त्यांच्या या अज्ञानामुळे हे अर्जुना ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. तर अशा रीतीने आपला हा श्रीमद भगवद्गीतेतील 7व्या अध्यायातील 24वा श्लोक अशा प्रमाणे आहे. आणि कसं या ठिकाणी अर्जुनाला भगवंत सांगताय. या ठिकाणी भाव, श्लोकामध्ये भाव हा शब्द आलाय. भाव म्हणजे काय? सत्ता. की सत्ता म्हणजे काय? ऑथॉरिटी ज्याला आपण म्हणतो ना, की ज्यांच्या मागे रिस्पॉन्सिबिलिटी असते, मॅनेजमेंट असते, लिडरशिप असतं, ऍडमिनिस्ट्रेशन असतं, असे हे भगवंत ब्रह्माचे देखील स्रोत आहेत. त्यांची सत्ता काय आहे म्हणजे हे स्वरूप समजून घेऊया आपण. ते अव्यय, अनश्वर आणि शाश्वत आहेत. तो त्यांच्यासारखं शाश्वत असं काही नाहीये. प्रकृती सुद्धा आज आपण बघतो आहोत की माझ्या आजूबाजूला झाडी आहेत किंवा ही गाडी आहे हो ना, ज्या चेअरवरती मी बसलेली आहे, हे सगळं टेम्पररी आहे ना, हे नाशवंत आहे. पण आपल्या शरीरातील आत्मा असेल तर तो भगवंतांचा अंश आहे. की असे भगवंत की ज्यांची एवढी सत्ता आहे की जे श्रेष्ठ आहेत, परम आहेत आणि उत्तमम आहेत, असे हे भगवंत की आहेत. यांची सत्ता काय आहे हे आपण आता समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. तर उपदेशामध्ये सुद्धा आपल्याला जाणवू शकेल की अबुद्ध लोक हे देवतांची पूजा करतात
आणि बलदेव विद्याभूषण टीकेमध्ये सुद्धा आपण समजू शकतो की अशा ठिकाणी आपल्याला कृपा मिळत नाही, कारण हे शुष्क ज्ञान आहे, हो ना. आणि असे हे लोक, अल्पबुद्धी लोक, अबुद्धी, अल्पबुद्धीच्याही अजून पलीकडे अबुद्ध हा शब्द वापरलाय. भगवंता अशा लोकांबद्दल अजिबात गोड गोड बोलत नाहीये ना, की या ठिकाणी अबुद्ध, आधीच्या श्लोकामध्ये तरी अल्पबुद्धी शब्द वापरलाय, या श्लोकामध्ये अबुद्ध शब्द. आणि तात्पर्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की आचार्यांच्या परंपरेमध्ये देखील अशा लोकांना मूढ हा शब्द वापरलेला आहे. तर हे मूढ लोक, तर भगवंतांचं हे स्वरूप म्हणजे त्यांची परम सत्ता जाणू शकत नाही, हा परमभाव जाणू शकत नाही. तर उपनिषद जाणून देखील जे भगवंतांचे स्वरूप समजू शकत नाही, तो काय करायचं. बर, गोपाल तापनी उपनिषदामध्ये पण फक्त हाच एक उल्लेख आपल्याला सापडतो की भगवंतांच्या स्वरूप स्थितीबद्दल आपल्याला माहिती मिळते ना. बाकी कुठल्याही उपनिषदामध्ये भगवंतांच्या स्वरूपाबद्दल इतकी माहिती नाहीये ना. आणि आपण समजू शकतो की आपण कितीही वेदाध्ययन केलं, कितीही संस्कृत जाणलं, तरी आपण भगवंतांना समजू शकत नाही, हो ना. तर जसं की आमच्याकडे समजा केमिस्ट्रीचे बुक्स असतील, रसायनशास्त्र असेल, तर ते इंग्लिश मध्ये असतं. तर एखादी व्यक्ती असं नाही म्हणू शकत की आता मला इंग्लिश येतं मग मला केमिस्ट्री पण येईल, नाही ना. तर ती केमिस्ट्री समजून घेण्यासाठी नुसतं इंग्लिश येणं इनफ नाहीये, सफिशियंट नाहीये, पुरेसं नाहीये. तर त्यासाठी आपल्याला हवे ते ट्रेनिंग पण गरजेचं आहे त्या दृष्टीने, हो की नाही. आणि म्हणून जसं आपण प्रॅक्टिकल्स करून केमिस्ट्री अजून समजू शकतो, त्याच पद्धतीने इथं भगवंत सांगू इच्छित आहे की तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं तरी हे शुष्क आहे, आणि कितीही वेदाध्ययन केलं तरी सुद्धा ते सफिशियंट नाहीये. तर काय केलं म्हणजे आपण भगवंतांना समजून घेऊ शकू, भगवंतांचे स्वरूप जाणून घेऊ शकू. तर त्यासाठी आपल्याला साधी आणि सोपी प्रोसेस दिली आहे, मेथड दिली आहे, त्याला आपण काय म्हणतो, भक्ती. आणि ही भक्ती कशी करावी, याची स्टँडर्ड प्रोसिजर ही आपल्याला श्रील प्रभुपादांनी त्यांच्या परंपरेमध्ये गुरु शिष्य आपल्या आचार्यांच्या करवी त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपादांची जी पुस्तकं आहेत तर ती आपल्याला खरोखर योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि एका ठिकाणी तर असं म्हटलंय की अशा या ईशोपनिषदाला, उपनिषद ही ईश की ज्यामुळे आपल्याला भगवंतांबद्दल ज्ञान मिळतं. तर एका ठिकाणी म्हटलंय की यांना ईशोपनिषदऐवजी इश्क उपनिषद पण म्हणायला पाहिजे, हो की नाही. की यामध्ये भगवंतांबद्दल आपल्याला परिपूर्ण ज्ञान मिळतं. जसं आपण म्हणतो की ओम पूर्णम इदम पूर्णम, पूर्णात पूर्ण उदच्यते. तर हा पण एक श्लोक आहे की भगवंत कसे पूर्ण आहेत, असे श्रील प्रभुपाद पावलोपावली आपल्याला सांगतात, प्रत्येक पानावरती सांगण्याचा प्रयत्न करतात की ते स्वतः पूर्ण आहेत ना. आणि लोक काय म्हणतात, काही निराकारवादी लोक म्हणतात की त्यांना आकार नाहीये भगवंतांना, आणि आकाराचा दोष लावतात. हं? एक पूर्ण व्यक्ती आहे की ती साकार पण असू शकते आणि निराकार पण असू शकते, पण याचा अर्थ असं नाहीये की ती निराकार आहे, हो की नाही. जसं आपण बघू शकतो की अंधार आणि उजेड असेल, तर सूर्य उगवल्यावरती पूर्ण अंधार नष्ट होतो आणि तिथे सत्ता असते उजेडाची. त्याच पद्धतीने भगवंत देखील, हे जर आपण उदाहरण घेतलं तर मुख्य गुण आहे भगवंतांचा आकार, आणि गौण गुण जो आहे तो निराकार. जे परम सत्य हे परिपूर्ण आहे, त्यांना आकार पण आहे, हो ना? की असे हे परम सत्य त्यांना आकार आहे. ते कशाचे स्रोत आहेत ना, आपण बघू शकतो ते सगळ्या सृष्टीचे स्रोत आहेत. हं? आणि ते सर्व जगाला रूप देतात. तर जसं एखादी व्यक्ती असते की आता अनंगोपी माता जी आहेत, डॉक्टर सौ अपर्णा काटे, इतर डोळ्यांचे विशारदच आहेत, आणि त्यांना अनुभव आहे की जर डोळ्यांचं, दोन्ही डोळ्यांना जर मोतीबिंदू झालेला असेल तर त्या व्यक्तीला नीट दिसू शकणार नाही, हो की नाही. त्याच पद्धतीने आपण या जड इंद्रियांकरवी
भगवंतांना नाही अनुभव करू शकणार. आपण हे बघू नाही शकणार. तर भगवंतांना बघायचं असेल तर आपल्याला आध्यात्मिक चक्षुंची गरज असेल किंवा आवश्यकता असते. आणि म्हणून ह्याच इंद्रियाकरवी जे आपण सध्या बघू शकत नाही, की जे भगवंत अचिंत्य आहेत, असीमित आहेत, आणि त्यांचं भौतिक रूप जर आपल्याला दृश्य करून घ्यायचं असेल तर ते आपल्याला नुसत्या आपल्या प्रयत्नांनी ते सफल होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला आपली इच्छा पण असणं गरजेचं आहे ना? आणि त्यांचं स्वरूप त्यांनी प्रकट करावं, त्यासाठी भगवंतांची कृपा पण लागणार आहे. भगवंतांची इच्छा आणि भगवंतांची कृपा लागणार आहे. मग आपल्याला हे कसं मिळेल? भगवंतांची कृपा आणि इच्छा आपल्याला कधी प्राप्त होईल? जेव्हा आपण शास्त्रांबद्दल जाणून घेऊ, आपण परंपरेतील ज्ञान स्वीकारू. काय स्वीकारू? की भगवंतांचे रूप हे जड नाहीये, हो ना. आपण जसे बनलेलो आहोत तसे भगवंतांचे शरीर नाहीये. ही आपली जड प्रकृती आहे. मी जसं सांगितलं, नाशवंत आहे आपलं शरीर, तसे भगवंत नाहीयेत. तर अशी ही इंद्रिय ग्राह्य व्यक्ती आपल्यासारखे ज्यांना इंद्रिय आहेत, हो ना, जर यांना भगवंतांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांना नामस्मरण करणं गरजेचं आहे. नामस्मरण म्हणजे हा काय आहे? हा ध्वनी आहे. तो नुसता ध्वनी नसून तो चिन्मय ध्वनी आहे. म्हणजे आपण जेव्हा हरे कृष्ण जप करतो तर हे काही भौतिक शब्द नाहीयेत फक्त. तर हा जो ध्वनी आहे तो परम ध्वनी आहे, पवित्र ध्वनी आहे, आणि तो शाश्वत ध्वनी आहे. आणि जर आपल्याला अशा या शाश्वत आदि पुरुषाशी, परम पुरुषाशी जर कनेक्ट व्हायचं असेल तर त्यासाठी शाश्वत ध्वनीच आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाईल. म्हणून मैत्रिणींनो, हरे कृष्ण आपण हे शब्द बोलतो तर असं आपण समजू नये की हे भौतिक शब्द आहेत. हं? हे आध्यात्मिक अलौकिक असे शब्द आहेत की जे आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचवतील. आपण महाभारत ऐकून असाल, वाचलेलं असेल, बऱ्याचशा कथांमध्ये येतं की जरासंध असतील, शिशुपाल असतील, है ना, किंवा धोबी असेल की ज्यांनी मथुरेमध्ये भगवंतांना कपडे द्यायचं नाकारलं होतं, हो ना. तर हे व्यक्ती आपण बघितले आणि युधिष्ठिर बघितले. तर जरासंध, शिशुपाल यांना भगवंतांचे जे रूप दिसलं आणि जे युधिष्ठिरांना दिसलं ते एकसारखं नव्हतं, ते वेगवेगळं होतं, हो ना. तर युधिष्ठिरांनी भगवंतांचे रूप कसं अनुभवलं? की ब्रह्मसंहितेत सुद्धा आपण म्हणतो कंदर्प कोटी ना, भगवंतांना शब्द वापरलेला आहे की भक्तांना, भगवंतांच्या भक्तांना त्यांचे भगवंत हे कंदर्प कोटी वाटतात किंवा ते अनुभवतात. आणि त्या त्या मात्रेनुसार थोडा वेळ सो सो आपल्या या भक्तीच्या मात्रेनुसार ना, आपण भगवंतांचं प्रेम रेसिप्रोकेट करू शकतो ना. आणि कसं असतात ना, की आपण खूप अपराध केलेले असतात आणि आपण सगळ्यात मुख्य अपराध हा करतो की आपण भौतिक गोष्टींना आध्यात्मिक समजतो आणि आध्यात्मिक गोष्टींना भौतिक समजतो. हा सगळ्यात मोठा अपराध आहे, हो ना. आपण भगवंतांना आपल्यासारखंच शरीर आहे असं समजतो, आपल्यासारखेच ते एक व्यक्ती आहे ते समजतो. ही आपली चूक झाली. आणि अशा या आध्यात्मिक भगवंतांना आपण भौतिक समजतो आणि भौतिक गोष्टींना आपण आध्यात्मिक करून घेतो. हा आपला सगळ्यात मोठा अपराध आहे. आपण भगवंतांना वसुदेव आणि देवकीचे पुत्र म्हणून ते जन्माला आलेत, म्हणजे एका व्यक्तीच्या पोटी एक व्यक्ती असे जन्माला आलेत असं आपण समजतो, हो की नाही. तर एखादा भक्त या भक्तीचा अनुभव घेऊन हे समजू शकतो की भगवंत हे आदी आहेत, अजन्म आहेत, आणि ते प्रकट होतात. कुणासाठी प्रकट होतात? आपल्यासाठी ते लीला करतात ना. काही लीला अप्रकट असतात, काही लीला प्रकट असतात. मग नरोत्तम दास ठाकूर म्हणतात की आपल्याला यासाठी कसं मार्गदर्शन मिळेल? तर वैष्णवांकडून, हो ना. वैष्णवांना कसं मार्गदर्शन मिळतं? शास्त्रानुसार ना. शास्त्र, साधू, गुरु, वैष्णव यांचं मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं तर आपल्याला भगवंतांच्या या त्यांच्या महानतेबद्दल
प्रत्यय येऊ शकेल. तर निर्विशेष ह्या गोष्टी समजू शकत नाही ना, की ज्या भक्तांना समजू शकतात. जसं एखादा पुल्लू असतो, त्याला सूर्यप्रकाश आला की तो गायब होतो ना, त्याला कळत नाही. सूर्यप्रकाश आला की त्याच्या डोळ्यांना दिसत नाही, तो आंधळा. मूढ लोक, अल्पज्ञ, अज्ञानी लोक हे असे असतात. पुल्लू प्रमाणे, पुल्लू हा शब्द आहे अं, आचार्यांच्या टीकेमध्ये. तर भगवंतांना खूप वेगवेगळ्या प्रकारे अर्थ योग्य रीतीने लावले जातात, ज्याला भाव असं म्हणतो. आणि एक अर्थ आपण बघतो आहोत की अस्तित्व म्हणजे सत्ता, दुसरा म्हणजे स्वभाव. त्यानंतर भगवंतांकडे अपरिमित अशी वत्सलता आहे. भगवंतांचा अभिप्राय आणि हेतू हा सुद्धा दिव्य आहे. भगवंत कुठल्या उद्देशाने काय गोष्टी करतात हे आपण नाही समजू शकत. भगवंतांचे जन्म देखील कित्येकांना कळत नाही, की त्यामुळे किती मोठे रहस्य आहे. भगवंतांच्या लीला आणि क्रिया या सुद्धा अं, अभक्तांना कळणं खूप अवघड आहे. भगवंतांची शक्ती अपरिमित आहे. भगवंतांचा दिव्य स्वभाव या सगळ्या दिव्य गोष्टी अल्पज्ञानी लोक समजू शकत नाही. आणि म्हणून शास्त्र समजण्याला एक बुद्धी लागते. ही जी बुद्धी अं, जर आपण योग्य प्रकारे लावली तर ती आपल्याला कळू शकेल. भक्तिरहित असल्याने या अज्ञानी किंवा अल्पज्ञानी लोकांना भगवंत कसे अं, अनुत्तमम आहेत किंवा अव्ययम आहेत हे कळू शकेल. त्यांच्या दृष्टीने काय, निर्विशेषवादी अज्ञानी लोक ते काय म्हणतात, की भगवंतांचा जन्म 5,000 वर्षापूर्वी झाला. त्यांचा जर जन्म इथे झाला तर ते मग भगवंत कसे, हो ना? तर आपण बघतो की आता आपल्याला माहिती भक्तीत आल्यामुळे या गोष्टी, की जसा एक प्रकारे सूर्य उगवतो म्हणजे काय होतो, प्रकट होतो. त्याप्रमाणे कृष्ण हे शाश्वत आहे. ते त्यांच्या इच्छेनुसार प्रकट पण होऊ शकतात, अप्रकट पण असतात. आणि आपण बघू शकतो की आज देखील वृंदावनामध्ये खूप साऱ्या लीला घडत आहेत ना त्यांच्या कृपेने. आणि त्यांच्या कृपेनेच एवढं सगळे इस्कॉन आपण जे बघतो, इतक्या इस्कॉनच्या शाखा आहेत जगभर आणि इतकं यश येत आहे. तर आनंद घडत भगवंत, कंडेन्स्ड प्रेम ज्याला आपण म्हणतो, चारी बाजूंना तेज असं दुसरं कुणालाही नाही ना. की बृहदरण्यकामध्ये सांगितलंय की भगवंत हे ज्ञानमय आणि आनंदमय आहेत, ते अद्वैत आहेत. त्यांचे नाम आणि लीला यांचे संबंध भगवंतांशी आहे. जे आपण भगवंतांचं नाव घेतलं तर साक्षात भगवंत प्रकट होते. भगवंतांच्या लीला म्हणजेच भगवंत आहेत, असं आपण कुणाच्याही इतरांच्या बाबतीत असं बोलू शकत नाही. जसं असतं की नाही की जशा माताजी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत, डोळ्यांच्या विशारद, की एखादं नेत्रज्योती औषध समजा जर डोळ्यात टाकलं, असं नाही ना की लगेच त्या व्यक्तीला लगेच तो आजार बरा होईल. नाही, इट टेक्स अ टाइम, थोडा थोडा, हो ना. आणि जसं काही काळ जाईल ना, त्याच पद्धतीने त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात शुद्धता येईल, प्युरिटी येईल, आणि मग ती भगवंतांना जाणू शकेल. ही जी प्रोसेस आहे याला थोडासा वेळ लागतो, ही क्रमशः होत असते, हळूहळू हळूहळू. हं? आणि मग आपण हळूहळू जसे शुद्ध होत जाऊ, तितक्या मात्रेमध्ये आपल्याला अजून सूक्ष्म ज्ञान, अजून मधुरता भगवंतांची समजून येईल, अजून आपल्याला आनंद हा येऊ शकतो. तो असे हे अनंत कल्याणमय गुणांनी विभूषित आहेत भगवंत. अनंत हा शब्द वापरलाय, अनंत म्हणजे मोजता येणार नाही, त्याला कुठलीही सीमा नाहीये. इतके गुण आहेत भगवंतांमध्ये. दुसरा शब्द आहे कल्याणमय, अनंत पद्धतीने ते कल्याण करू शकतात. म्हणजे हे वाक्य खूप छान आहे. आणि काय काय अनंत, अनंत पातळीवर भगवंतांकडे दया आहे, अनंत शक्ती आहे, आणि अनंत मात्रेमध्ये आहे तो, ज्याची आपण मोजमाप, समुद्राची खोली आपल्याला मोजता येत नाही, म्हणजे इतकं अवघड आहे. तर वन कॅन इमॅजिन की अनंत ब्रह्मांड जे आहेत की ज्याला कुठलीही परिसीमा नाहीये, त्या अशांच्या बाबतीत आपण कसं जाणू शकतो. तर भगवंतांचा जन्म जर आपण बघितला, की त्यांची अभिव्यक्ती आहे आणि ती त्यांची प्रकट किंवा अप्रकट लीला आहे.
आणि ब्रह्माजींच्या या युगामध्ये एकदा ते जन्म घेतात पुन्हा आणि ते प्रकट होतात. असे अव्यक्त भगवंत त्यांच्या भक्तांसाठी प्रकट होतात. धर्म संस्थापनाय संभवामी युगे, असे गाणे श्लोक सुपरिचित आहेत, हो की नाही? की एकदा एक डिवोटी असतात मंदिरामध्ये, पुजारी अल्टर मध्ये पूजा करणारे, आणि त्यांचा अनुभव आहे की कधी कधी मंगल आरती अर्ध्या तासामध्ये पण संपत असेल आणि कधी कधी नाही. तर असं का होत असेल तर भगवंत साक्षात तिथे प्रकट होत असत मध्ये, आणि त्यामुळे ते भगवंतांचं ऐश्वर, ते माधुर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी त्यांची ती मंगल आरती पण संपत नसेल की शेवटी ज्याची त्याची प्रचिती आहे, हो की नाही? जशी जशी भक्ती असेल त्या पद्धतीने भगवंत भक्ताप्रती रेसिप्रोकेट असतात. तर भगवान कृपा करून त्यांचे ऐश्वर्य अशा दृष्टीने प्रकट करताना आपल्याला आढळतात. तर भगवंत हे सच्चिदानंद आहेत, ते आपल्याला नुसत्या बुद्धीद्वारे नाही समजू शकणार मैत्रिणींनो. त्यासाठी आपल्याला भक्तीची आवश्यकता आहे, आणि ही भक्ती देवतांकडे पण नाही. अल्पज्ञ लोक देवतांचे उपासक असतात, की ज्ञानकांडामध्ये आपण आपल्याला या गोष्टी माहितीच आहे. जे लोक देवतांची उपासना करतात ते भगवान श्रीकृष्णांना नाही समजू शकत. ते काही कामुक भावनेसाठी, इच्छांसाठी देवतांची उपासना करतात. तर अभक्त आणि असुरवृत्तीचे लोक देखील भगवंतांना नाही समजू शकत ना. यांना कशाची उपमा दिली आहे? उल्लू प्रमाणे ना. जसं हंसाला सूर्य उगवला तर आनंद होईल, पण हा उल्लूला होणार नाही. सो भगवंतांचे तत्वज्ञान हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर विषय कमी मती असलेले, बुद्धी असलेले लोक हे असे महामूर्ख नालायक व्यक्ती गीता नाही समजू शकत. आपण बघतो की व्यासदेव आणि नारद मुनी हे जे आहेत हे आपल्याला सांगतात की भगवंतांनी आपल्यावर कृपा करण्यासाठी शास्त्र दिले, आणि म्हणून आपण हा शास्त्रांचा आधार घेतोय की एक दिवस आपल्याला भगवंतांचं हे स्वरूप जाणून घेता येईल. हं? की भगवंत खूप दयाळू आहेत ना. याचं एक उदाहरण आहे चैतन्य भागवतामध्ये. श्रीवास ठाकूर श्रीवास अंगणामध्ये चैतन्य महाप्रभूंचं अभिषेक असतो. त्याला आपण महाप्रकाश लीला असं म्हणतो. महाअभिषेक असतो तो, महाअभिषेक. आणि असा हा महाअभिषेक की जो कित्येक देवतांना, ब्रह्मा शिवजींना देखील बघता येत नाही. तर त्या ठिकाणी साधे श्रीवास ठाकूरांच्या घरातला सेवक हा, किंवा दुःखी असेल तर यांना सेवा करता आली चैतन्य महाप्रभूंप्रती. तर ह्या दुःखीने महाप्रभूंसाठी मटक्यामध्ये गंगेचं पाणी भरून आणायची. तिची कॅपॅसिटी कमी होती, पण तिचे प्रयत्न बघून भगवंतांनी तिला भक्ती प्रदान केली, हो की नाही? तर मालती माताजींची मुलगी एक उदाहरण आहे श्री प्रभुपाद यांच्या लीलेमध्ये. सरस्वती ती छोटी होती आणि एकदा तिला एक भक्त प्रश्न विचारतात की भगवंत कोण आहेत? एवढी छोटीशी सरस्वती सांगते की लॉर्ड इज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड. तिथे छोट्याशा सरस्वतीला कळलं, छोट्याशा दुःखीला कळलं ना की भगवंत कोण आहेत आणि भगवंतांची लीला काय आहे हे ते जाणू शकतात. पण आपल्याला अजून पचनी पडणं अवघड असतं. तर ब्रह्मसंहितेत एका श्लोकामध्ये म्हटलंय ब्रह्माजींनी की वेद पठन करून नाही तरी भगवंता आपली कृपा प्राप्त करण्यासाठी ना आम्ही भक्ती करण्यात चूक आहोत. भगवंत काही करू शकतात. एखाद्या जादूगाराला कुठलीही जादू आपण करायला सांगितली की तो आपल्याला करून दाखवतो. एका एक भक्त मुलगी एकदा मंदिरात चौपाटीच्या एक जादूगार येतात आणि ते दाखवतात की एका मुलीच्या डोक्यावरती आग पेटवून दाखवतात आणि ती मुली नाचायला लागते, ती मुलगी, हो की नाही? एक वेळ आपल्याला बघून असं वाटेल की अरे त्या मुलीच्या डोक्यावर फायर आहे, आग आहे, आणि ती कशी नाचतीये, हो की नाही? म्हणजे मला विरोधाभास आहे ना, आनंद झाल्यावर आपण नाचतो, पण इथे शी इज इन प्रॉब्लेम आणि तिथं नाचतीये. आपण बघू शकतो की भगवंत हे सगळ्यात मोठे जादूगर आहेत, की नाही?
आणि ते काही करू शकतात. त्यांच्यासाठी अशक्य असं काही नाहीये. आणि म्हणून कितीही विरोधाभास आपल्याला जाणवला वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या अनुभवांमध्ये, तरी हे भगवंतांसाठी प्रस्तुत आहे हे आपण समजू शकतो. आणि भगवंत त्यांचा आत्मस्वरूप आहे ते अशा रीतीने प्रस्तुत करू शकतात. हं? लीला आवेश करतात, पण ते भौतिक नाहीत. भगवंत लीला करतात याचा अर्थ ते भौतिक नाही आहेत. हं? तर आपण भगवंतांचं तत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या स्वरूपात आपल्याला जाणून दिसत. ओके, की जे ब्रह्म आणि परमात्मा हे स्वरूप निराकार आहे. स्वतः भगवंतांचं दिव्य आनंदमय स्वरूप, की जे प्रेम या स्वरूपात रेसिप्रोकेट केलं जातं, की ते भगवंतांचं स्वरूप आहे. त्या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे भगवंतांचं दिव्य रूप. आणि आधुनिक निर्विशेषवादी श्रील प्रभुपाद खूप घणाघाती टीका करतात त्यांच्यावर, की ज्या शंकराचार्यांचे ते फॉलोअर आहेत, ते शंकराचार्यांचं म्हणणं देखील मानत नाहीत. ते काय म्हणतात, की अव्यक्ताच्या पुढे नारायण आहे असं ते म्हणतात ना. की मग अशांना श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय भगवंतांनी, अवजानंती मामूढ. ते ज्ञानी आहेत पण मूढ आहेत, काय उपयोग नाही, शुष्क ज्ञान आहे. त्यांना भगवंतांबद्दल नॉलेज नाही आहे ना. आणि मे बी हे गीतेतलं ज्ञान अजून जास्त एक्सपांडेड आपल्याला श्रीमद भागवतात मिळतं ना. पण याचा अर्थ भागवतामध्ये काही सिद्धांत परिवर्तन झालेलं नाहीये. अहम सर्वस्य प्रभो वगैरे आपण बघू शकतो. काही जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते तसल्या तसे, ते काही मॉडिफाय होत नाही. आपले आचार्य ते काही बदलत नाहीयेत स्वतः. त्याच्या बेसिक गोष्टी आहे तशाच आहेत. श्रीमद भागवतामध्ये 10व्या स्कंदातील 14व्या चॅप्टर मधील 29वा श्लोक म्हणजे ब्रह्मस्तुती आहे. आणि त्यामध्ये ब्रह्माजी भगवंतांना म्हणतात, की जर कुणी प्रसादले रजमात्र, हं, आपल्या युगल चरणांची कृपा प्राप्त करेल, म्हणजे जर जर कुणी अनुग्रहित झाले तर ही व्यक्ती आपली महानता समजू शकेल. हो की नाही. ते इतकं श्रेष्ठ ज्ञान, की एवढं तत्वज्ञान आहे, की जे वैदिक ज्ञानाच्याही वरचं जे आपण म्हणू शकतो ना, की अत्युच्च ज्ञान म्हणता येईल याला, की भगवंतांबद्दल समजू. तर आपण बौद्ध धर्मामध्ये बघितलं तर आपण बघू शकतो की ते शून्यावर ध्यान केंद्रित करतात. हं. आणि त्यांची अशी धारणा असते की सगळं जग दुःखमय आहे आणि आपण सगळेजण दुःख भोगत आहोत. आणि या सृष्टीचा करता करिता जोही कोणी निर्माता आहे तो क्रूर आहे. आणि याला स्पिरिच्युअल सुसाईड असं म्हणतात. आपल्याला भक्तीत आल्यामुळे कळते की भगवंत किती दयाळू आहेत. ब्रह्मसंहितेत मध्ये म्हटलंय की वायूच्या गतीने मन पळत आहे, पण आपण अचिंत्य आहात ना. हे भगवंता, हे ब्रह्मदेव स्वतः त्यांच्या स्तुतीमध्ये म्हणतायत की असे हे मन इतकं फास्ट आहे, पण तरी देखील आपणापर्यंत ते नाही पोहोचू शकत. हं? तर एकदा तपन मिश्र वाराणसीला असणारे चैतन्य महाप्रभूंनी यांना शास्त्र वाचायला सांगितले. हं? परंतु ते म्हटले मला नाही कळलं. पण चैतन्य महाप्रभूंचा संग्रह त्यांना मिळाला आणि जाणवलं की नाही, की खरोखर भक्ती किती श्रेष्ठ आहे ना. आणि म्हणून मैत्रिणींनो, नुसतं वाचणं इनफ नाहीये, तर ते प्रॉपर रिसोर्सेस कडून ऐकणं खूप महत्वाचं आहे. हं? तर जीव गोस्वामी क्रमसंदर्भ टीकेत म्हणतात की भगवंत हे असे भगवंत असीमित आहेत आणि मी इतका छोटा जीव, है ना, की कशी ही कृपा प्राप्त करू शकेल, कसं आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. तर त्यासाठी आपलीच कृपा लागेल. हं? आणि म्हणून लेश मात्र कृपा सगळ्यांवर भगवंत सुरुवातीला करतात आणि मग हळूहळू हळूहळू वाढवतात. सुरुवातीला भगवंत आपल्यावर कृपा करतात की भक्तीमध्ये यावं, भगवत भक्त पोहोचतील नवीन यांच्या प्रती. आणि म्हणून भगवंतांचं माधुर्याचं आणि ऐश्वर्याचं आपल्याला समजायचं असेल तर अशा रीतीने आपल्याला भक्तांचा संग खूप महत्वाचा असतो आणि त्यांची कृपा खूप महत्वाची असते. आणि ही जर कृपा आपल्याला प्राप्त झाली तर कृपेचं फळ म्हणजे काय, दिव्य ज्ञान आपल्याला मिळतं. आपण भगवंतांचे शाश्वत दास आहोत. दास 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 आहोत, ही भावना प्रबळ होते. भगवंतांचा साक्षात्कार होतो
भक्ती मिळते, आपण सेवा करू शकतो ना, आणि आपल्याला ईश अनुभव येऊ शकतो, भगवंतांचा अनुभव येऊ शकतो. की एकदा सनातन गोस्वामी अं, ना असं वाटतं की मी आता आत्महत्या करतो, की मी लायक नाहीये ना. पण या ठिकाणी आपण बघितलं की कसं महाप्रभू सनातन गोस्वामींना घडवतात आणि श्रवण कीर्तनादी भक्ती कर असं सांगतात. आणि कुंती महाराणी पण त्यांच्या कुंती प्रेयर्स मध्ये म्हणतात की सुनवंती गायंती भगवंतांचे नामरूप. गायला बोलायला जर आपण शिकलो तर आपल्याला भगवंतांची कृपा लवकर मिळू शकेल. त्यासाठी आपण मनोधैर्य त्यागणं पण गरजेचं आहे. मनोधर्म म्हणजे आपल्या मनगडीत संकल्पना ज्या असतात त्या ज्या आहेत त्या आपण दूर करणं गरजेचं आहे. आणि मग जर आपण असे परंपरेत ज्ञान घेतलं, हरे कृष्ण मंत्राचा जप केला, तर आपण हे जे जीव आहोत सध्या भौतिक शक्तीच्या संपर्कात आहोत. तर असे हे जे स्वप्रकाशित नाम आहेत, आपले प्रयत्न आहेत, यामध्ये जर आपण मन गुंतवलं तर अविद्येचा नाश होईल. आणि अशा रीतीने आपण भगवंतांचे लोक, ज्याला कृष्ण लोक असं म्हणतात, की तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो ना. तर आपली भ्रमित होण्याची जी संभावना असते, एवढं ज्ञान घेऊन नुसते शक्तीचं उपासक म्हणून चालणार नाही आपल्याला. तर आपल्याला जर आपल्यातला भ्रम दूर करायचा असेल तर योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं, है ना. नाहीतर मग ट्रेनचे जे लाईट आहे, आधी आपल्याला ट्रेनचं लाईट दिसतं आणि थोडी आणखी ट्रेन जवळ आली की मग आपल्याला वाटतं की नाही ही ट्रेन आहे बरं का, आधी लाईट दिसतं रात्रीचं आणि मग नंतर कळतं ट्रेन आहे. ओके नाही, तसं झालंय आपलं. तर आपल्याला असं वाटतं की भगवंत पासून ही सृष्टी आहे, तर सृष्टीचे भगवंत आहेत. ओके नाही, तर आपण असे कन्फ्युज आहोत. म्हणून आपण भगवंत कसे सच्चिदानंदमय आहेत, आनंदमयोभ्यासात आहे, अजन्म आहेत, ते प्रकट होतात. ह्या गोष्टी आपण वैष्णवांकडून ऐकल्या पाहिजेत, शिकून घेतल्या पाहिजेत. हो की नाही. ह्या गोष्टी खूप आर्ग्युमेंट्स मध्ये येतात, वादविवादामध्ये. तर एकदा रामानुजाचार्यांची गोष्ट आहे की एक जण मायावादी त्यांच्याशी वादविवाद करायला येतात. आणि रामानुजाचार्य खूप गर्भगळीत होतात की दमून जातात ते वादविवाद करून. आणि मग शेवटी रात्री झोपताना भगवंतांना प्रार्थना करतात, हे भगवंता आता आपणच आम्हाला तारा, अशी खूप विग्रहांप्रती प्रार्थना करतात भगवंतांच्या. आणि दुसऱ्या दिवशी रामानुजाचार्यांच्या आजूबाजूला अद्भुत असं तेज निर्माण होतं. आणि ते त्यांच्या भोवतीचं तेज निर्माण झालेलं बघूनच ते पळून जातात, ते वादविवाद करायला आलेले मायावादी. अशा दृष्टीने खूप छान छान उदाहरणं आहेत की कसं आपण आर्ग्यू करू शकतो, वादविवाद करू शकतो, किंवा सांगू शकतो की भगवंत हे कोण आहेत, काय आहेत. असे परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे निराकार नसून त्यांचे साकार रूप आहे. आणि निर्विशेष अद्वैतवाद्यांचा सिद्धांत हा मिथ्या आहे. आणि भगवंतांचं परम सत्य हे जे रूप आहे, ते हे सत्य आहे, ठीक आहे. तर अशा रीतीने भगवंत साकारही आहेत आणि निराकार आहेत, सर्व गुण संपन्न आहेत, हे आपण जाणू शकतो. तर अशा रीतीने खूप सुंदर असा हा 24वा श्लोक आज झाला. आणि यामध्ये रामानुजाचार्यातील हा यमुनाचार्यांना दिलेला हा श्लोक हा देखील खूप छान आहे. त्वां शीलरूप चरिते परम प्रकृष्टे सत्वेन सात्विकतया प्रलयस्य शास्त्रे प्रख्यातैव परमार्थविदा मतेश नैवासुर प्रकृतया प्रभवन्ति बौद्धो. हे प्रभो, व्यासदेव आणि नारदांसारखे भक्त तुम्हाला परम पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात. वेदाध्ययनाद्वारे मनुष्य तुमचे रूप, गुण आणि लीला जाणू शकतो. वा अशा रीतीने त्याला तुमच्या पुरुषोत्तम भगवान रूपाची अनुभूती होते. हरे कृष्ण. उद्या आपण पुढच्या सत्रामध्ये संडेला 25वा श्लोक बघूया की कसं भगवंतांनी सांगितलंय की त्यांच्या अंतरंगा शक्तीद्वारे
त्यांना मूढ आणि अज्ञानी लोकांना भगवंत कधी प्रकट होत नाही ना, आणि त्यांच्या अंतरंगा शक्तीद्वारे ते अप्रकट राहतात आणि ते अजन्म आणि अच्युत असल्याचे हे असे मूढ लोक जाणू शकतात नाही. हरे कृष्ण हरे. कुणाला काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारा. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हा, हा आवाज येतोय माताजी? येतोय येतोय एक मिनिट. येतोय येतोय माताजी. हरी बोल. खूप छान झालं लेक्चर माताजी. हातात थँक्यू. फोन घेऊन बोलणं अवघड आहे, हे सगळं एवढं बिझी ह्याच्यातून. खूप छान झालं. हरी बोल. युनिव्हर्सिटी मध्ये आणि पुण्यामध्ये येऊन सकाळी मी त्यांना कॉल केला, म्हणजे आमचा झाला, तर त्यांना इतकं अवघड होतं लेक्चर देणं, पण तेवढ्या वेळामध्ये त्यांनी गाडीमध्ये बसवून क्लास दिलाय. थँक्यू सो मच माताजी. एकच मिनिट, हरी मी हरी. रेकॉर्डिंग बंद करते.